नावाने ती गाडी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिकडे आवाज तिकडे तिकडे टोपीवाला आहे आनंद परांजपे राष्ट्रवादीचे नगरसेवक हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तर विश्वास अर्पण करून अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्यक्तीच्या पुणे आंबेडकर यांच्या विचारांवर पार्टी जी आहे ती नेहमीच आपण बघितलं अशा या कार्यक्रमांमध्ये अग्रेसर झालेले आपल्याला पाहायला मिळते. आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब इकडे टोपीला मागे जंगल आहे ना. जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम इथोपर्यंत कॉर्नरला अभिवादन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. माजी खासदार आणि प्रदेश प्रमुख आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 125व्या जयंतीनिमित्त विनम्र असं अभिवादन करण्यासाठी कोटनाका इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला दिलं त्या संविधानावर आजही देश चालतोय. आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते आजच्या जयंतीच्या निमित्ताने हा संकल्प करतो की भारत देश हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरच चालला पाहिजे ही शपथ आज आम्ही सर्व कार्यकर्ते घेतो. आज ठाण्यातील तमाम जनतेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विनम्रपणे सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय भीम. साहेब, आज राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे की फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यावरच काही नेते जे आहेत ते डीजे लावून बाबासाहेबांची जयंती साजरी करतात, परंतु वर्षभर कधी बाबासाहेबांची आठवण होत नाही असं त्यांनी ट्विट केलं. त्याबद्दल काय मत आहे? असं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 140 भारतीयांच्या हृदयामध्ये जयंती हा दिवस साजरा करत असताना उरलेल्या 364 दिवसामध्ये हृदयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी लोकभावनेचा आदर करून अशा प्रकारची ट्विट करू नये.